रेस्ट ऑफ आपला प्रोग्राम जरा MICC बिल्डिंग आहे पलीकडे पोस्ट ऑफिस सर समोर आपण पुढे चल लोकांची कामं पण पटापट मास्क जाऊया आम्ही देतो तुम्ही चला साहेब समोर
राजे भोसले मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ साताराच्या सर्व उद्योजकांच्या विनंतीला मान देऊन उद्योग सातारा जिल्ह्यातील सर्व उद्योजकांच्या वतीनं मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत आपल्या सातारा जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी कोट्यावधी रुपये विकास कामे केली आहेत. त्याबद्दल आपले ज्येष्ठ उद्योजक धैर्यशील भोसले हे आपल्या प्रस्तावनेमध्ये थोडी माहिती सांगतीलच. तसेच सर्व उद्योजक नेहमी MIDC कार्यालयाबरोबर समन्वय काम करत असतात. हे करत असताना MIDCचे अधिकारी व उद्योग विभागाचे अधिकारी यांचा आपल्याला सर्वांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य असते. त्याबद्दल मी त्यांना माझ्यातर्फे धन्यवाद देतो व पुन्हा एकदा आपण सर्व मान्यवर उद्योजक पत्रकार मित्र आपण सर्व उपस्थित राहा त्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दौरा थोडा साहेबांचा हे झाल्यामुळे कट झाल्यामुळे थोडा फास्ट ट्रॅकवर प्रोग्राम घेतोय आपण. या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितलं की मार्चची स्थापना सातारा MIDC स्थापना 1978 साली झाली व मार्चची स्थापना त्यानंतर 5-6 वर्षात झाली. पत्र्याच्या शेडमध्ये काही तेव्हाचे संस्थापक सदस्य मार्चचे मीटिंग घ्यायची उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी. तेव्हापासून आज तागायत त्या वेळच्या प्रत्येक अध्यक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न करत ही संस्था नावारूपाला आणली. गेल्या 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी चांगली कामं झाली आणि त्यातही साहेब आपण गेले 2-2.5 वर्ष उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून म्हणजे आतापर्यंतच्या काळात जेवढी कामं झालेली होती त्याच्यापेक्षा जास्त कामं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झालेली आहेत आणि याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. म्हणजे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे कर्तबगार उद्योगमंत्री असा आपला जो प्रवास आहे तो अतिशय थक्क करणारा आहे. मार्चच्या माध्यमातून साहेब केंद्र शासनाचे असो किंवा राज्य शासनाचे उद्योग खात्याच्या ज्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या देशातल्या काही असोसिएशनच्या बरोबरीनं सातारची मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही अतिशय उत्तमरित्या सर्व उपक्रम राबवते. लीन क्लस्टर असू दे, रॅम्पचे प्रोग्राम्स असू दे, वर्ल्ड बँकच्या सहाय्याने जो रॅम्पचा प्रोग्राम होतोय, परत लीनचे आपण NPCच्या माध्यमातून परत क्लस्टर सुरू केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशात फार कमी संघटना ह्या QCIच्या अक्रेडिटेड आहेत. त्याचबरोबर मास ही संघटना मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात नाही तर अर्ध्या महाराष्ट्रामध्ये ISO घेतलेली एकमेव औद्योगिक संघटना आहे. ह्याला सर्व उद्योजकांचं सहकार्य आहे आणि उद्योजकांच्या सहकार्यातूनच ही संघटना चालते आणि ह्या सर्व प्रवासामध्ये साहेब आम्हाला आपल्या ज्या पद्धतीनं मोलाचं पाठबळ लाभलेलं आहे त्याचबरोबर सर्वात जास्त जर आम्हाला पाठिंबा कोण देत असेल तर आमचे सर्वांचे मित्र व सातारा जिल्ह्याचे नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले. उद्योजकांचा कुठलीही अडचण असू दे सगळ्यात पहिली आम्हाला आठवण येते ती शिवेंद्रराजेंची येते. त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत फडणवीस साहेबांपर्यंत आम्ही सगळ्यांपर्यंत एकदम सोप्या पद्धतीने पोहोचतो. आमचे प्रश्न सोडवण्यास त्याचा हातभार लागतो. साहेब आपल्या कार्यकाळामध्ये बरेच वर्ष रखडलेलं RO ऑफिस झालं याचं पूर्णपणे श्रेय आपल्याला जातं. गेले 10-12 वर्ष शिवेंद्रराजे याचा पाठपुरावा करत होते, उदयनराजे याचा पाठपुरावा करत होते, पण आपल्या एकदम नेतृत्वामुळे हे शक्य झालं. आज त्याचं आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर अनेक वर्ष जो वाहतुकीचा विषय होता त्याचं ट्रक टर्मिनसचंही काम आपल्या मुळे मार्गी लागलेलं आहे. त्याबद्दलही आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. साहेब एवढ्या 2 MIDC असून सुद्धा आमच्याकडे फायर स्टेशन नव्हतं. आपल्या माध्यमातून मंजुरी जरी आलेली होती तरी त्या निधी अभावी ते काम थांबलेलं होतं. आपल्यामुळं त्या फायर स्टेशनला 17 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्याचं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. आता इक्विपमेंट इन्स्टॉलेशन त्याचं सुरू होईल. त्याचबरोबर विजेच्या अडचणीमुळं केंद्राच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंडर एक सबस्टेशन मंजूर झालेलं होतं. त्यासाठी जागा नव्हती. आपल्या माध्यमातून शिवेंद्रराजेंनी जो पाठपुरावा केलेला होता ती महावितरणला जी जागा द्यायची होती, MSDCला जागा द्यायची होती ती त्याची जागेची हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. त्याबद्दलही आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या उद्योजकांना जी फार मोठी अडचण भेडसावत होती
की प्रत्येक उद्योगाशी संलग्न जी काही शासकीय कार्यालय आहेत ती अशी स्कॅटर्ड होती. तर ते आपण एक निर्णय घेऊन उद्योग भवन बांधण्याचा जो निर्णय घेतला ते अंडर वन रूफ हे सगळे फायरचं असू दे, एमपीसीबी असू दे किंवा आरओ ऑफिस असू दे, आता हे सगळे एका उद्योग भवन मध्ये येणार आहेत. जसं बाकीच्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन होते तसं आपणही साताऱ्यासाठी जे केलं त्याचं आता भूमिपूजन मागं झालेलं आहे, काम सुरू होऊन जाईल. याबद्दल आपलं खूप आपल्याला धन्यवाद. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला कामगारांच्यासाठी जो भेडसावणारा प्रश्न होता ESIC हॉस्पिटलचा, खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून सेंटरमधून ते मंजूर झालं हॉस्पिटल, पण जागेअभावी ते रखडलेलं होतं. शिवेंद्रराजे भोसलेंनी पाठपुरावा करून पशुसंवर्धनाची जागा आपल्या माध्यमातून MIDC कडे हस्तांतर केली. ती जागा या आता ESIC हॉस्पिटलला गेलेली आहे. त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट झालेला आहे. त्याचं काम 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सातारा MIDC मध्ये होतं. हे सर्व करत असताना आम्ही आमच्या अडचणी घेऊन आपल्याकडे नेहमीच येत असतो. ते करत असताना आपल्या प्रती, सर्वांच्या प्रती झालेल्या कामाबद्दल किंवा आपण जे सहकार्य आणि पाठबळ देता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी साताऱ्यातील ज्येष्ठ उद्योजक जे आमच्या उद्योजकांच्या किंवा मार्चच्या प्रत्येक कार्यामध्ये किंवा ज्यांनी सातारची औद्योगिक प्रगती होण्यामध्ये फार मोठा हातभार लावलेला आहे असे सातारच्या उद्योग जगतातील पितामह म्हटलं तरी चालेल, पण आम्हाला तरुणांना लाजवतील असे ऊर्जा असलेले श्री फारुख कुपर साहेब, CMD कुपर कॉर्पोरेशन यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या हस्ते व्हावा अशी सर्व उद्योजकांची इच्छा आहे. मी सामंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कुपर साहेबांचा सत्कार करावा. ते नुसतेच उद्योजक नाहीये तर त्यांचं दातृत्व हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि कर्तृत्व दोन्ही अतिशय धैर्यशील भोसले या ना कंदी पे टाकते नाही मोदीचं पे टाकलंय. तर एक मिनिट सर समोर कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे, आमची अडचण सोडवायला एकच व्यक्ती दीपस्तंभासारखी उभी असते, ती म्हणजे आमचे लाडके श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले. आमची अडचण घेतली आणि कुठल्या खात्यामध्ये कुठल्या मिनिस्टरकडे गेलोय आणि ती सुटली नाही असं फार क्वचित वेळा किंवा कधी झालेलंच नाही असं नाही. मग ते आमच्या सुवर्ण संकुल मधल्या उद्योजकांचा विजेचा प्रश्न असू दे किंवा प्लास्टिकच्या संदर्भातला विषय असू दे. प्लास्टिकचा तर अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचा विषय त्यांनी गणेश नाईक साहेबांशी बोलून सोडवला होता. प्रत्येक कार्यामध्ये मार्चच्या ते आमच्या उद्योजकांनी भरवलेले एक्झिबिशन असू दे. 2015 सालापासून आम्ही साहेब औद्योगिक प्रदर्शन भरवतो. प्रत्येक प्रदर्शनाला महाराजसाहेब स्वतः आम्हाला जातीनं हजर राहून शुभेच्छा पण देतात, जी लागेल ती मदतही सगळे करतात. ते असू दे किंवा आम्ही उद्योजक कर्मचाऱ्यांसाठी उद्योजकांसाठी घेतलेल्या क्रीडा स्पर्धा असू दे, मॅरेथॉन असू दे, आमच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं आम्हाला हे असतं. मी मार्चचे अध्यक्ष श्री संजय मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी महाराज साहेबांचा सत्कार करावा. एक मिनिट आणि ज्यांनी सातारा MIDC ला भेट द्यावी यासाठी आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करत होतो. कारण आम्ही मागणी केली आणि त्यांनी त्वरित मान्य केली. असा जाणव प्रत्येक वेळी सुखद अनुभव आम्हाला आला. असे आमचे स्नेही मित्र व आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण
महाराष्ट्रातील उद्योग जगताचं चेहरामोहरा बदलून टाकणारे नामदार डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांचा सत्कार आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते व्हावा अशी सर्व उद्योजकांची इच्छा आहे. विक्रम कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. साहेब, उद्योजकांच्या बऱ्याचशा अडचणी व प्रश्न आपण सोडवलेले आहेतच. त्यामुळे आमच्याही अपेक्षा थोड्या वाढलेल्या आहेत. आपल्याला सविस्तर निवेदन दिलेलं आहे, त्यामुळे मी काही जास्त इथं सांगत नाही. फक्त एक 2 विषय महत्वाचे आहेत. साहेबांना जरा बोलता येईल सगळे. हो, 2च महत्वाचे विषय. एक म्हणजे नवीन MIDC बाबत आमच्याकडे एक्सपान्शनसाठी जागा नाही अजिबात. नवीन उद्योग इकडे तिकडे जाऊ शकतो आपण, तर त्याच्याबद्दल आपण एक काही हे करावं. आणि महत्वाचं म्हणजे बाजूला आहे सर निगडीवरने त्यांची मागणी आहे. मध्ये ते डिनोटिफिकेशनसाठी चाललं होतं, पण ते आपण थांबवलंय सर. आपण थांबवलेलं आहे आणि तिथे जागेसाठी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करतोय. ती जागा सर मिळेल. आणि एक्सपोर्ट प्रमोशनचं आपण जे बरेचसे काम चालू केलं आपल्या थोडे असे प्रेसवाले अशीच मागणी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून आपण एक्सपोर्ट प्रमोशनचा प्रयत्न करतोय. तर साहेब, दोन्ही MIDC मध्ये कचरा निर्मूलनाचा अतिशय मोठा प्रश्न आहे. तर तोही आपण जर काही ठोस सूचना दिल्या तर त्यातूनही मार्ग निघू शकेल. आणि तिसरं म्हणजे आता सातारा जिल्ह्यामध्ये 9 MIDC चालू आहेत अस्तित्वात आणि 4 मोठ्या प्रस्तावित आहेत. मसवडचं कॉरिडॉर प्रस्तावित आहे. त्या मानाने साहेब आपल्याकडं खात्यामध्ये दोन्हीकडे इंजिनिअरिंगला आणि याला आर ऑफिसला मनुष्यबळ थोडं अपुरं आहे. त्याबाबतही आपण जर थोडं लक्ष घालून कारवाई केली तर त्याबद्दल आपल्याला हवं. तर आता जास्त मी हे करत नाही, कारण आपल्या सर्वांच्या मागण्या साहेबांपर्यंत दिलेल्या आहेत. त्या आढावा बैठकीमध्ये साहेब त्याच्यावर विचार करतील. मी या ठिकाणी विनंती करतो फरुकुपर साहेबांना, त्यांना एक 2 मिनिटं बोलायचं आहे. 2च मिनिट. माईक आहे सर, जागेवर बोल. नमस्कार. आज डॉक्टर सामंत 100 वर्षापूर्वी नांगरचं निमित्त केलं होतं. आज आम्ही इंजिन बनवतो, ट्रॅक्टर बनवतो. केवळ शासनाच्या सोयी सुविधांमुळे आम्ही एवढं प्रगती केली. जेव्हा मासचे लोक येतात आमच्याकडं, ऐकू येतं आम्हाला जर नेहमी भीती वाटतं. कारण की बिल्डिंगच्या सुरुवातीला ते लोक आलं होतं, बाबा फार अडचणी आहे, तुम्ही काय मदत करणार काय. मग लगेच मी पैसे काढले 17 लाख काढून मला वाटतं बरंच तुमची इमारत मी उभं झालं ना. ज्या ज्या वेळेला 3-4 महिन्यानंतर असं फोन येतात की येऊ के भेटायला, माझं अकाउंट शिल्लक म्हणतात जरा सावध राहा साहेब. जेव्हा डॉक्टर सामंत येणार आहे तुम्हाला खात्री आहे माझ्या खिशात नाही काढणार. एक्सपोर्ट बद्दल बोलायचं असेल, सातारा सारखं शहर कुठंच नाही, जिल्हा कुठंच नाही. माझ्याकडे 3000 लोक आहे. 50% मी उत्पादन करतो ते एक्सपोर्टचं. दुसरं की मला फार बरं वाटतं सांगायला की 100% माणसं आम्ही सातारचं लोकल माणसं केलं. कराड म्हणा, जवली म्हणा, कुठलेही खटाव, हे संपूर्ण 30 किलोमीटरच्या अंतरात सगळे लोक माझ्याकडे कामाला गेले. आणि नेहमी पहिल्यापासून आमचं आजोबापासून आहे की स्थानिक माणसाला नोकरी द्यायची. तर हे आमचे उद्योग आहे. आणि ट्रॅक्टर निर्मितीबद्दल साहेब आपण जर ट्रॅक्टर पार जाताना बघितलं आम्हाला बरं वाटेल. तर तेवढंच मी 2 शब्द सांगतो, पूर्ण करतो. जय हिंद. धन्यवाद सर.
आपल्याकडे येणं काही आमचं थांबणार नाही, येत राहणार आणि आम्हाला तुम्ही नाराज करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कारण मास जेव्हा जेव्हा येतं त्यावेळी काहीतरी चांगल्या कार्यासाठीच आपल्याकडे येतं याची आपल्याला खात्री आहे. त्यामुळं आपण नेहमीच आपलं दातृत्व दाखवून देतो. यानंतर मी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत सर हे आज आवर्जून साताऱ्याला आणि आपल्या साताऱ्यातील MIDC वाढीसाठी, उद्योग वाढीसाठी तिथं हे मध्यंतरी अधिवेशन काळात एक बैठक झाली. त्याच्यामध्ये बऱ्याचशा विषयांवर चर्चा झाली. पण आज त्या निमित्तानं त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आज सामंत साहेब इथं आले. त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी साताऱ्यामध्ये आणि आपल्या मास भवनामध्ये मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आता ज्यांनी आपल्या नेहमीच्या मिस्किल याच्यामध्ये मार्गदर्शन केलं, तरी फरोग अंकल एक गोष्ट तुम्ही सांगायचं विसरला की इथं जो येतो आणि ज्याचा सत्कार होतो तो मुख्यमंत्री होतो. तुम्ही जरी सांगितलं नसतं तरी आम्ही सामंत साहेबांना मुंबईत सांगितलं, अशोक चव्हाण आले, इथं सत्कार झाला. YB चव्हाण त्याच्या आधी साहेब YB चव्हाण पण येऊन गेले, तर त्यांचा सत्कार झाला, ते पण मुख्यमंत्री झाले. म्हणजे सांगतोय तुम्हाला काय अडचणीत आलत नाही काळजी पण एक ते म्हणून म्हणलं अडचणीत आणत नाही. पण एक सगळ्यांचे आणि त्यातल्या तर फरोग अंकलची ती हे आहे की इथं सत्कार झाला की तो मुख्यमंत्री पुढून नशिबात असलं तर पुढचं आमच्या शुभेच्छा आहेतच तुम्हाला. आज फरोग कुपर साहेब इथं उपस्थित आहेत, तसंच मोहिते साहेब, तसंच अनुप आणि सगळे अजित मोता साहेब आहेत, सगळी सर्व प्रसन्न आमचा देशमुख, सगळी आज साताऱ्यातील आणि जिल्ह्यातील सर्व उद्योजक आज इथं आले. आपले आरो पण इथं आहेत आज, त्यांचे पण सगळ्यांना अनेक वर्षाची म्हणजे मला वाटतं अनेक वर्षाचं स्वप्न आरो ऑफिसचं साहेब पूर्ण झाले. म्हणजे बरेच वर्ष स्वप्नच होतं सगळ्यांना, कारण प्रत्येक गोष्टीला कोल्हापूर गाठायला लागायचं. छोट्यातल्या छोट्या परवानगीसाठी उद्योजकांना इथनं कोल्हापूरला जायला लागायचं. परत काही राहिलं की परत सातारला यायचं, परत कोल्हापूरची वारी करा, अशी आमची थोडी परिस्थिती होती. आणि आमच्या इथं लोणंद, शिरवळ या दोन्ही मोठ्या MIDC म्हणून सुद्धा अनेक वर्ष आरो ऑफिस आम्हाला मागणीनं प्रयत्न करून पाठपुरावा करून मिळत नव्हतं. पण ते शेवटी तुम्ही जसं आल्यावर म्हटला की योगायोग लागतो, तो योगायोग सामंत साहेबांच्या उद्योग मंत्री पदाच्या कालावधीमध्ये आला आणि त्यांच्यामुळं आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळं आपल्याला हे आरो ऑफिस मिळालं आणि असे अधिकृतरित्या सुरू पण झालेलं आहे. त्याबद्दल सामंत साहेबांचं पण आणि आपले विद्यमान उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आपण सगळ्यांनी मनापासून खरं म्हणजे आभार मानलं पाहिजे. त्याचबरोबर साहेब आता मी जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला आपण बोलणं महत्वाचं आहे आणि आपल्याला परत मुंबईला CM साहेबांची आढावा बैठक आहे त्यात जायचंय. तशा इथं आल्यानंतर आपल्याला जे आमचे सर्व उद्योजक आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं नजरेतनं दिसल्या असणार. आणि हे काही आम्ही पकडून कुणाला आणलेलं नाही, सगळे स्वतःहून उत्साहानं सगळे एवढ्या संख्येने इथं आलेत की आपले उद्योग मंत्री येतात, आपल्यासाठी काहीतरी करणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा आमचा विषय आहे तो म्हणजे साहेब जागा. आमची MIDC वाढली पाहिजे. एक अनेक वर्षाची आमच्या सातारकरांची सल आहे की सातारा MIDCच्या उद्योगाच्या याच्यामध्ये वाढीमध्ये मागं पडलं आणि एवढं कनेक्टिव्हिटी आमची चांगली असताना आम्हाला तो फायदा सातारकरांना किंवा सातारच्या उद्योजकांना मिळाला नाही. ही इथं बसलेल्या ज्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती सल आहे आणि वैयक्तिक माझ्या मनात पण ती सल कायम आहे की आपण कुठेतरी त्याच्यामध्ये मागं पडलोय. आणि याच्यासाठी सुरुवातीला आम्ही देगावचा प्रयत्न केला. नारायण राणे साहेब असताना तसं देगावचं नोटिफिकेशन झालं. थोडा देगाव ग्रामस्थांनी आणि बराच विरोध झाला. नंतर पुनर्रचनेनंतर मतदारसंघ बदलले, हा भाग कोरेगावला जोडला गेला. त्यामुळे ती देगावची नोटिफाय झालेली MIDC ही डिनोटिफाय झाली आणि त्याच्यानंतर मग परत आता वर्णे निगडी
आणि जाधववाडी असे 3 ठिकाणी परत एकदा नोटिफिकेशन तिथलं झालेलं आहे. थोडंफार म्हणजे सांगायचं गरजेचं आहे की तिथल्या पण शेतकऱ्यांचा काही प्रमाणामध्ये याच्यासाठी विरोध आहे. पण आमचं मत असं आहे की जी बागायती जमीन आहे ती वगळून जी अगदी डोंगराच्या इकडं पड जमीन जी आपण म्हणतो जिथे शेतीच कधी झाली नाही अशी जमीन आपण घेऊन तिथं जे काय असेल ते डेव्हलपमेंट. त्याच्यात एक चांगलं आहे की सलग हे जे मगाशी आपण ब्रेकफास्ट करताना चर्चा केली की जो बीव्हीजीनं केलेला फूड पार्क आहे त्या फूड पार्कला लागूनच हा सगळा परिसर आहे. म्हणजे तिथं काय फार भौगोलिक दृष्ट्या काही लांब आहे असं नाही, सगळं ऑन द आहे. रोड आपल्याला पलीकडे बोरगावला लगेच आपल्याला निघता येते जिथं नॅशनल हायवे येतोय. इकडून फूड पार्कचा रोड आता झालेला आहे, आमचे स्पिनिंग मिल आहे त्याच्या शेजारनं, तेव्हा कनेक्टिव्हिटी चांगली आहे. दुसरं आपण लिमखिंडीतल्या एक आयटी पार्क साठी आपण जागा तर ती बऱ्यापैकी आपण त्याचा निर्णय घेतलाय. आपण आपल्या भाषणामध्ये ते जाहीर करा. त्यामुळं तो एक आहे कलेक्टरांच्या ताब्यातच ती जागा आहे. पूर्वी तिथं थोड्या क्वारीज होत्या, आता त्या क्वारीज बंद झालेल्या आहेत आणि उरलेली जागा मला वाटते 32 तरी 46 हेक्टर जागा आपल्याला ती उपलब्ध आहे आणि 46 हेक्टर मध्ये कलेक्टरांकडनं आपल्याला ते उपलब्ध होणार आहे. त्यामुळं त्यात कुठली अडचण फार काही नाही आहे, कारण गव्हर्नमेंटच्या मालकीच्या ताब्यात असलेली जागा आहे. त्यामुळं आयटी पार्क त्या ठिकाणी झाला तर एकतर पुन्हा ची कनेक्टिव्हिटी आम्हाला चांगली आहे, कारण हायवे तिथे आहे आणि हायवेला लागूनच ही सगळी 46 हेक्टर जागा आहे. त्यामुळे फार मोठा आयटी पार्क आपण तिथं करू शकतो. आणि आता सातारा आणि पुन्हा ट्रॅव्हल टाइम बघितला असेल तर 1 तास 1.25 तासावर आलेलं आहे. 2 आमचे टनल काढायचं चाललंय खंडाळ्याच्या याच्यातनं. दोन्ही टनल आता एक तरी टनल पुढच्या काही याच्यामध्ये पूर्ण होईल, तेव्हा अजून 15-20 मिनिटं आमचं जे ट्रॅव्हल टाइम कमी होईल. आणि दोन्ही टनल पूर्ण झाल्यानंतर 100% सातारा आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी ती अजून चांगली होणार आहे. आणि मी मध्यंतरी आमच्या सातारा पुणा हायवेच्या बाबतीत पण गडकरी साहेबांशी बोललो की साहेब काम रिलायन्सकडे आहे, म्हणावं तसं या कामाकडे रिलायन्स कॉन्ट्रॅक्टर म्हणून लक्ष देत नाही किंवा मेंटेनन्स आमचा ज्या अपेक्षेनं आम्हाला पाहिजे, का आम्ही टोल भरतोय, टोल भरत असताना ज्या अपेक्षेनं आम्हाला मेंटेनन्स झाला पाहिजे तसा होत नाही. आणि वेळोवेळी मागं लागायला लागतं, प्रशासनाला मागं लागायला लागतं, आम्हाला मागं लोकप्रतिनिधी म्हणून मागायला लागतं आणि मग ती कुठेतरी काहीतरी डागडुजी केल्यासारखं करतात. पण त्याचं पण गडकरी साहेबांनी निर्णय घेतलाय की नवीन डीपीआर करायचा आणि आता नवीन डीपीआर करून नवीनच जो काय तो प्रोजेक्ट परत एकदा सातारा पुणा हा जो NH आहे त्याचा करायचा असं त्यांनी निर्णय घेतलाय. म्हणजे मागचा जुना कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो त्याच्यातनं पूर्ण बाजूला होऊन जाईल. त्यामुळे नक्कीच हे करेन. आणि योगायोगानं हे सगळ्यांनी मला म्हणजे सगळ्यांचं प्रेम तर आहेच माझ्यावर. तसं काही उद्योजक असले आणि मी जरी मंत्री असलो तरी साहेब सगळे घरातले फरोग अंकल तर माझ्या वडिलांपासून आजींपासून जे आमचे सगळ्यांचे संबंध आहेत. आता अजित मुत्ता असेल किंवा सगळे इथं बसलेल्या प्रत्येकाचे आमचे फुटाळे साहेब आहेत, सगळे आता पुन्हा कुणाची नावं घ्यायची. पाटील साहेब आमचे तर ते आता उद्योजक म्हणून आले पण ते उपसभापती आहेत आमची पंचायत समिती, त्यामुळं राजकारणात आहे सगळ्यात आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला अगदी घरटी ओळखतो अशी अवस्था आहे आमची. त्यामुळं सगळ्यांनी विश्वासानं मला 5व्यांदा निवडून दिलं. मी तुमच्या बरोबरच पहिल्यांदा आपण दोघं राष्ट्रवादीतनं आमदार झालो. त्यावेळेला मी होतो, आपण होता, आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होता. नंतर थोडं तुम्ही दुसऱ्या मार्ग वेगळा म्हणजे सेनेचा धरला पुढे गेला. आम्ही राष्ट्रवादी राहिलो, जरा मागं पडलो. मागं पडलो म्हणजे सरकार आलं नाही म्हणून मागं पडलो. तो उद्या पेपरवाले स्टेटमेंट करतील की तसं काय मला काही कुणावर टीका करायची नाही. पण आज देवेंद्रजींच्या माध्यमातून संधी मिळाली आणि योगायोगानं बांधकाम खातच माझ्याकडे आलं. जी आमची सातारकरांची अपेक्षा आहे ती सातारा पुणा हायवे, कारण साहेब कुणाला गरज असो किंवा नसो सगळ्यात जास्त गरज सातारा पुणा हायवेची सातारवाल्यात नाही, कारण आम्हाला त्या हायवेवर आल्याशिवाय कुठंच जाता येत नाही. ही आमची परिस्थिती आहे. आम्हाला त्या नॅशनल हायवेवर म्हणजे खोटं सांगायचं साहेब शेताकडे जायचं असलं तरी हायवेवर यायला लागतं अशी आमची अवस्था. त्यामुळे अशी आमची सगळ्यांना म्हणजे आमची लाईफलाईन कुठली असली तर तो नॅशनल हायवेज आहे. त्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही, आम्ही कुठं जाऊ शकत नाही किंवा आम्ही काय करू शकत नाही असं आमची सातारची आहे. त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये नक्कीच लक्ष पाठपुरावा सगळं आमचं चालू आहे. नक्कीच ती पण सुधारणा हे आज आहे. ठीक आहे, वाहतुकीसाठी हायवे ठीक आहे, फार काय
म्हणजे अडचणी दासण्या ओव्हरब्रिजेस वगैरे बरेचसे पूर्ण झाले, काही 1-2 पुण्याच्या इथले त्याची कामं शेवटच्या ह्याच्यात. पण एक जे आमची अपेक्षा आहे किंवा आम्ही टोल भरतोय, टोलच्या मनाने आम्हाला त्या हायवेची जी काही दर्जा क्वालिटी जी आहे ती आम्हाला मिळत नाही, हा एक आमच्या सगळ्यांचा आहे. पण राहिला विषय MIDCचा, साहेब आमचं इथलं जे आता धैर्यशीलनी आणि निवेदनात पण दिले, बऱ्याचशा गोष्टी आपण पण केल्या. मेक इन इंडिया बाबतीत, अगदी डिफेन्सच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत पण आपण ब्रेकफास्ट करत असताना चर्चा केली. या सगळ्या याच्यामध्ये आपलं सहकार्य आम्हाला मिळावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे IT पार्क, म्हणजे दोन्ही, म्हणजे उदयनराजेंनी आपली ह्याच्या जागेचा प्रस्ताव दिलाय, आपलं पशुसंवर्धनाची जागा जी आहे विलासपूरमध्ये, आणि आपण हा दुसरा, या दोन्ही जागेचा विचार व्हावा. कारण दोन्ही जागा आपल्याकडे घेतलं तर आपण काही करू शकतो. स्किल सेंटर तिथं माग आपण म्हटलं तसं आपल्याला उभा करता येईल, काही करता येईल असं आहे. तर त्यामुळं दोन्ही घ्याव्यात. त्यातल्या त्यात कलेक्टरांकडे नागेवाडीची लिमखिंडीची जागा स्वतः कलेक्टरांच्या ताब्यात आहे, त्यामुळे ती हँडओव्हर व्हायला फास्ट ती हँडओव्हर होईल. इकडची जागा जी आहे ही पशुसंवर्धनकडे असल्यामुळे ह्या खात्याकडनं त्या खात्याकडे हँडओव्हर व्हायला जरा सगळ्या त्या म्हणजे मंत्रालयीन कामामध्ये जरा वेळ जातो, तर ती पण होईल दोन्ही. त्यामुळं नक्कीच उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आज बाकीच्या विषयांवर चर्चा नक्कीच करतील. आढावा इथंच आपण आढावा बैठक पण अधिकाऱ्यांना HODना इथंच बोलवलंय. थोडं परत त्यांना खरं त्यांनी निवांत येणार होते, CM साहेबांनी आणि दोन्ही DCMनी इंडस्ट्री विभागाची दुपारी त्यांना बैठक लावल्यामुळं परत त्यांना मुंबईला जायला लागला असल्यामुळे थोडा कार्यक्रम आपल्याला शॉर्ट ठेवायला लागला, गडबडीत करायला लागला. साहेब एवढीच आपल्याकडनं सगळ्यांची अपेक्षा आहे की सातारा वाढलं पाहिजे, आमचं औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे. म्हसवडला MIDCचं क्षेत्र वाढते, चांगलं आहे. आमच्याकडे येण्या आमच्या जिल्ह्यातला तो भाग आहे. पण आमचं एक सातारकर म्हणून एक आहे की आमची सातारची जी MIDC आहे ह्याला थोडंफार आपल्याला चालना, कारण साहेब आमच्याकडे पाणी आहे, लाईट तर इथं आहे, पाण्याची आमच्या इथं अडचण नाही साहेब. आज तुम्ही जर देगाव MIDC बघितली, हे तर आज पाण्याचा कोटा आमच्याकडं राखीव आहे. हे पाणी आम्हाला आता आपल्याला म्हसवडला म्हटलं तर म्हसवडला आपल्याला पाणी सगळ्यात मेन विषय की पाणी न्यायचं कसं, हा आपल्याला फार महत्वाचा विषय. म्हणजे उलट साहेब सातारची अवस्था अशी की आमच्याकडं पाणी MIDC कडे राखीव आहे. माऊलीतनं जे कृष्णा नदीवरनं आपण लिफ्टिंग करतो ते अजून पण MIDCचं पाणी तिथं राखीव आहे. त्यामुळं नुसतं डेव्हलपमेंट म्हणजे जे काय असेल ते जागा, आणि त्याच्यामध्ये पण माझी की थोडं शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे की आपल्या जमिनीला ऍक्विजिशन मध्ये चांगले पैसे मिळणार नाही. तर थोडं त्यांना पण एक जरा हे झालं पाहिजे किंवा आपल्याला चांगले पैसे मिळतील. नवीन धोरण आहेत, तुम्हाला डेव्हलप केलेली जागा परत तुम्हाला त्या शेतकऱ्यांना किंवा मूळ मालकाला परत वापरायला थोडीफार त्यातली मिळती. मला वाटते 20% का 10% का काय तर ह्या गोष्टी जरा लोकांना माहित नाहीत. थोडंफार जुन्या पद्धतीनं सगळ्यांना वाटतं की जुन्या MIDC जशा झाल्या, आमच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि आम्हाला तिथनं बाजूला काढलं, आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत काय नाही, असं जरा गैरसमज आहे. हे थोडं माझं म्हणणं आहे की लोकांमधलं शेतकऱ्यांमधनं दूर झालं तर नक्कीच हे होईल. आज साहेब काय होते, विरोध आहे, पण मूळचा विषय काय की हा सगळ्या शहराच्या जवळ भाग यायला लागला MIDCचा, आलेलाच आहे. आणि इथं ज्या ज्या जागा राहिलेल्या आहेत सगळं हळूहळू प्लॉटिंग आणि गुंठेवारीमध्ये जायला लागलं. म्हणजे शेतकरी असं काय फार या MIDCच्या एरियामध्ये शेती होती असं नाही, पण याला प्रॉब्लेम एकच झालाय की सगळं गुंठेवारी आणि प्लॉटिंगचा, म्हणजे त्याला पैसे चांगले मिळतात. त्यामुळे जरा लोकांचं आहे किंवा आपल्या MIDCला देण्यापेक्षा प्लॉट पाडून हे केलं तर जास्त होईल अशी थोडी आहे. त्यामुळं थोडंफार दराच्या बाबतीत पण आपण थोडं जेवढं काही वाढीव हे शेतकऱ्यांना देता येईल मोबदला त्यांच्या ऍक्विजिशनसाठी, तो थोडाफार विचार डिपार्टमेंटनं करावा. म्हणजे थोडं आपल्याला ऍक्विजिशन जे आहे ते सोपं होईल आणि फास्ट होईल. ही एक नक्कीच या निमित्तानं सूचना करू इच्छितो. बाकी आपलं मनापासून साताऱ्यामध्ये स्वागत करतो आणि असंच महाराष्ट्राचं उद्योग म्हणजे क्षेत्र जे आहे आपल्या माध्यमातून आपण तरुण आहात, आपल्याला अभ्यास आहे. अगदी CM साहेबांबरोबर आपण दावोस वगैरे इकडे जाऊन लाखो याच्या आपण इन्व्हेस्टमेंट MOU वगैरे करून इकडे आलाय. आणि आपल्याला पण माहिती आहे की देशामध्ये उद्योजक बाहेरनं जे येतात त्यांना महाराष्ट्र ही त्यांची
पहिली पसंती आहे. महाराष्ट्रामध्ये यायला ते करतात कारण इथं व्यवसाय करणं बाकीच्या गोष्टी हे इतर देशातील राज्यांपेक्षा सोपं आहे किंवा त्याच्यामध्ये निर्णय चांगले होतात. आज राज्य सरकार पण देवेंद्रजींसारखा एक पॉझिटिव्ह आउटलुक असणारा आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे दोघं पण याच्यामध्ये नेहमीच पॉझिटिव्ह असतात. त्यामुळं नक्कीच आता आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा थोड्या जास्त वाढल्यात की एकतर सरकार आपलं आलंय, केंद्रात पंतप्रधान मोदीजी आहेत, त्यांची धोरणं उद्योग व्यवसायाबद्दल पॉझिटिव्ह आहेत. इकॉनॉमी वाढली पाहिजे, उद्योग वाढले पाहिजेत आणि मग असं असताना सातारा मागं राहू नये ही आमची एक छोटी अपेक्षा आहे. त्यामुळे 100, 200, 300 एकर जे काय आम्हाला वही होईल त्याच्यामुळे आपल्याला हे करत नाही. आपण एकदा तो निर्णय जर घेतला तर आमच्या इथलेच उद्योजक निम्म्याने 100% जागा आमचेच उद्योजक घेतील. कारण सगळ्यांना आपापल्या कपॅसिटी वाढवायच्या. प्रत्येक जण अडकलाय तो जागेमुळे आणि कपॅसिटी जे मगाशी सगळ्यांनी सांगितले की प्रत्येकाकडे काम आहे आता. म्हणजे आज फरोग अंकल एक्सपोर्ट ते करतात, बाकीचे युनिट्स एक्सपोर्ट करतात, पण वाढायला जागा नाही. एमआयडीसी मध्ये प्लॉट अवेलेबल नाहीत, मोकळ्या जागा नाहीत. अशी थोडीफार आमची परिस्थिती असल्यामुळं आमच्याकडे सगळं बाकी तयारी आहे, पण आम्ही वाढू शकत नाही, ग्रो करू शकत नाही. ही आमची अडचण आहे. आता लँड आमच्या इथं आमच्याकडे हातात नाहीये. ही सगळ्यात महत्वाची अडचण ही सातारच्या या उद्योग व्यवसाय वाढीमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये आपलं थोडंफार आम्हाला थोडंफार नाही भरपूर आम्हाला आपलं सहकार्य लागणार आहे, ते मिळणार याची मला खात्री आहे. परत एकदा आपलं स्वागत करतो. मासचे सर्व पदाधिकारी येत आहेत. अगदी प्रोएक्टिव्ह पणे काम करणारी संघटना आहे. तर पहिल्यांदा आम्ही ज्या वेळेला म्हणजे मासचे त्यावेळेला मला वाटतं युवराज पवार साहेब अध्यक्ष होते, त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही अशोक चव्हाणांना पहिल्यांदा अनेक वर्षानंतर आमचे एमआयडीसीतले रस्ते त्यांनी करून दिले. आमच्या एमआयडीसीतल्या रस्त्यांची अवस्था अशी होती की म्हणजे तुमचे मोठे काय उद्योजकांना पण गाड्या आणता येत नव्हते असे. ते इथं आले, आम्ही त्यांना मुंबईत भेटलो, थोडं हे केलं. त्यांनी मला वाटतं सुरुवात त्यावेळेला 2-3 कोटी रुपये त्यावेळेला काय फारला त्या काळात त्यांनी 3-4 कोटी रुपये काय आम्हाला दिले, सगळे रस्ते आमचे करून दिले. असे एक होत गेला. आता तर आपण आज ते आरओ ऑफिस झालं इथं आम्हाला सगळ्यांना म्हणजे काय म्हणायचं त्याच्यामध्ये तुरा म्हणतो ना आपण, अशातले आमचे कारण आरओ ऑफिस म्हणजे आमचं उद्योजकांचं एक काय फार मोठा स्पीड ब्रेकर होता. आता आपण स्पीड ब्रेकर सगळ्यांचा काढून टाकला. इथंच फक्त थोडं ज्याचा उल्लेख डेरिशनला केला की कर्मचारी तिथं लागतील त्याचा थोडा हे करावा. आता फायर स्टेशनचं पण फायर स्टेशनला पण शेवटी पर्सनल जे ते तिथं लागणार. त्याशिवाय नुसतं फायर स्टेशन आणि तिथं ट्रेंड स्टाफ पर्सनल वगैरे जे असतील त्याचं मेन म्हणजे आपलं त्याचं हॉस्पिटल झालंय. त्याला सुद्धा विखे पाटील साहेबांनी साहेब मागच्या याच्यामध्ये आपल्याला जागा जी आहे ती पशुसंवर्धनची जागा एमआयडीसी मधली दूध डेअरीची जागा त्यांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळे तो एक जागेचा फार महत्वाचा विषय संपलाय. त्यामुळं ते सुद्धा आता लवकरच काम सुरू होते. त्यामुळे अशा अनेक आपलं सहकार्य राहावं एवढीच विनंती करतो आणि आपलं परत एकदा स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साताऱ्यामधील मार्चच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, सन्माननीय कपूर साहेब, संजोगजी मोहिते, अनुपजी मुथा, दीपकजी पाटील, माझे मित्र धैर्यशील, माझे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे सर्व अधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, मासला मी मनापासून धन्यवाद देईन की माझी देखील कपूर साहेबांची ओळख झाली. आता मी देखील त्यांना कधी येऊ म्हणून विचारणार आहे. कारण ते सातारापुरते मर्यादित नाही, ते एक्सपोर्ट करतात हे देखील माझ्या ध्यानात आलंय. त्याच्यामुळे रत्नागिरीतनं देखील त्यांना फोन कधी येऊ म्हणून विचारायला हरकत नाही असं माझं मत पडलेलं आहे. पण मला असं वाटतं की एखादी दानशूर व्यक्ती कशी असू शकते हे मी कपूर साहेबांच्या निमित्ताने या ठिकाणी बघितली. म्हणून कपूर साहेब माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, शासनाच्या वतीनं मी आपल्याला मनापासून कपूर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो
आणि आपल्याला देखील निरोगी आयुष्य लाभून आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला असं वाटतं की 8 ते 10 दिवसापूर्वी धैर्यशील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सन्माननीय मंत्री महोदय आम्ही एकत्र भेटलो आणि मला त्यांनी साताऱ्यामध्ये यायचं निमंत्रण दिलं. पण साताऱ्यामध्ये आल्यानंतर आरो ऑफिसचं उद्घाटन करायला मला बोलवलंय की माझा करेक्ट कार्यक्रम करायला बोलवलंय. राजेंची भावना, तुमच्या सगळ्यांची भावना मी आहे त्याच्या पदापेक्षा मोठं जावं जरी असली तरी माझ्या राजकीय मर्यादा मला माहिती आहे. त्याच्यामुळं मी या ठिकाणी साताऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं शिवेंद्रराजे भोसलेंना शुभेच्छा देतो की त्यांनी आहे त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की लोकप्रतिनिधीची भावना जर सकारात्मक असेल तर काही ना काही योग घडून येतात. मी आपल्याला माहित नसेल तर सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब झाले. कसे झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीवरनं मुंबईत आलो, ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा दऱ्यामध्ये आले. तरी त्यांनी एक आढावा बैठक घेतली सातारा जिल्ह्याची आणि मला फोन करून सांगितलं की राज्याचा उद्योगमंत्री तू आहेस, मला साताऱ्याच्या दर्या गावी येऊन तू भेटलं पाहिजेस, माझी 2-4 काम आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल त्यातलं पहिलं काम जर कुठचं होतं असेल तर या सातारा जिल्ह्याचं आरो ऑफिस हे साताऱ्यामध्येच झालं पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिले आणि आम्ही त्याचा पाठपुरावा केला. आज वर्षानुवर्षाची मागणी आरो ऑफिसची आमच्या उद्योग विभागामार्फत MIDC मार्फत पूर्ण होते. त्याचं आंतरिक समाधान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मगाशी मी राजेंना असं सांगितलं की शेवटी प्रत्येकाच्या नशिबामध्ये योगायोग लागतात. अशोक चव्हाण साहेबांकडे आपण ही मागणी केली होती, राणे साहेबांकडे आपण मागणी केली होती, त्याच्यानंतर जे कोण उद्योगमंत्री झाले त्यांच्याकडे देखील मागणी केली होती. पण या आरो ऑफिसचं उद्घाटन करण्याचं भाग्य हे माझ्या आणि राजेंच्या नशिबामध्ये आलं, हे नियतीनं कुठेतरी लिहून ठेवलेलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योजकांचे प्रश्न सोडवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आणि त्याच्यासाठीच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सरकारमध्ये महायुती म्हणून काम करतोय. आज मला दिलेलं निवेदन मी मोहिते साहेबांना सांगेन आणि धैर्यशील साहेब तुम्हाला देखील सांगतो की जाताना याच्यातले निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न मी सोडून जाणार आहे आणि ते 15 मिनिटात सोडून जाणार आहे. कारण परत मला इथनं मुंबईला जायचं आहे. कारण तुमच्या ह्या ज्या मागण्या आम्ही जर पूर्ण केलं नाही तर उद्योग विभाग म्हणून MIDC विभाग म्हणून काम करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. ज्यावेळी राजेंनी फीत कापली आरो ऑफिसची त्याचवेळी माझ्या आरोना सांगितलं की आज ठीक आहे सुसज्ज कॉर्पोरेट ऑफिस आपण करतोय, परंतु त्याच पद्धतीनं उद्योजकांची कॉर्पोरेट कामं झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना ह्या आरो ऑफिसचे खेपा घालण्याचं काय जास्त त्रास त्यांना देऊ नका, त्यांचे बूट झिजवू नका, त्यांच्या चपला झिजवू नका. ज्यावेळी उद्योजक आपल्याकडे येईल, ज्यावेळी कामासाठी माणूस आपल्याकडे येईल, सर्वसामान्य नागरिक आपल्याकडे येईल, त्याच वेळी त्याचं काम ह्या आरो ऑफिस मधून झालं पाहिजे. अशा पद्धतीचे स्पष्ट पद्धतीचे निर्देश जे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहेत ते देण्याचं काम देखील आज साताऱ्यामध्ये मी केलेलं आहे. आज इथं आल्यानंतर महत्वाचा विषय की साताऱ्यातली MIDCची जागाही संपलेली आहे आणि म्हणून MIDCची जागा आपल्याला वाढवून पाहिजे. तिथं ऍक्विजिशन आपण सुरू केलेलं आहे. तसं आता जिथं माननीय राजांनी या ठिकाणी सांगितलं की काही MIDC आहे, त्या MIDC मध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे. तो विरोध जर त्यांची गावठाणची जागा सोडून, त्यांची घरं सोडून, त्यांची शेतीची जमीन सोडून जे फक्त महाराण आहे हे त्याला जर शेतकरी तयार असतील तर नक्की राजा आपण पुढाकार घ्या. तिथले स्थानिक आमदार महेश शिंदे साहेबांशी देखील आपण चर्चा करू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योजकांना अजून जागा जी आवश्यक आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये नक्की करू. हा उद्योग मंत्री या नात्यानं माझा शब्द आहे. आपल्याला आठवत असेल की या साताऱ्यामध्ये IT पार्क व्हावा ही देखील सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांची मागणी होती, उदयनराजेंची देखील मागणी होती. दोघांनी 2 जागा सुचवलेल्या आहेत. एक उदयनराजेंनी सुचवलेली आहे, एक शिवेंद्रराजेंनी सुचवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये उदय सामंत आता अडकलेला आहे. आणि म्हणून शिवेंद्रराजेंकडे ब्रेकफास्टला जाताना उदयनराजेंना देखील भेटून आलो आणि मी सांगितलं की दोघांचे एकमत झाले असं समजतो आणि IT पार्क साताराला होणार हे 100% जाहीर करतो. जागेचा प्रश्न आपण पण शेवटी दोन्ही जागा अतिशय चांगल्या आहेत. दोन्ही राजांनी ज्या जागा सुचवलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत. साताऱ्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय निर्णायक त्या जागा आहेत. ठीक आहे, एका ठिकाणी IT पार्क होईल, एका ठिकाणी जसं राजांनी सांगितलं तसं आपण कौशल्य विकास केंद्र मंगलप्रभात लोढा साहेबांना सांगून सुरू करू. परंतु साताऱ्याचा एक्सपोर्टचा जो पायंडा आहे तो आहे त्याच्यापेक्षा वाढला पाहिजे
ही भूमिका भविष्यामध्ये सरकार आमचं घेईल आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू हा शब्द द्यायला खऱ्या अर्थानं या साताऱ्यामध्ये मी आलो. मी तर परवा स्पष्ट असं सांगितलं मासच्या सगळ्या लोकांना की तुम्ही पुढाकार घ्या आणि दरवर्षीची आमची एक्सपोर्ट अवॉर्ड जी असतात ती यावर्षी तुम्ही साताऱ्यामध्ये घ्या, जेणेकरून देशातले सगळे एक्सपोर्टर्स या ठिकाणी येतील आणि साताऱ्यामध्ये असलेला एक्सपोर्टचा जो उद्योग आहे तो आहे त्याच्यापेक्षा वृद्धिंगत होईल. यासाठी आपण हा कार्यक्रम घ्यावा. त्याचा मला असं वाटतं की 1 रुपयाचा खर्च मासवर येणार नाही. फक्त तुम्ही कोऑर्डिनेशन करा. तर परत तुम्ही असं म्हणाल इकडे आला आणि आमच्यावर पैशाचं देखील बर्डन टाकून गेला तर अजिबात नाही. आम्ही तो कार्यक्रम अरेंज करू, पण कुठंतरी एक समन्वयक म्हणून ऑर्गनायझर म्हणून जी यंत्रणा लागणार आहे ती मासनं स्वीकारावी आणि या संदर्भातलं पुढचं पाऊल पुढच्या महिन्यात आपण टाकू. पुढच्या महिन्यात अतिशय दिमागदार पद्धतीनं एक्सपोर्टचा पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आपण साताऱ्यामध्ये नक्की करू. हा देखील मासच्या लोकांना आज आपले अनेक प्रश्न आहेत ते मी आढावा बैठकीमध्ये सोडवणारच आहे, परंतु हे जे प्रश्न आहेत हे उद्योजकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अजून एक उपक्रम आता सुरू करतोय. मी कालच उद्योग विभागाची एक बैठक घेतली होती. त्याला आमचे सचिव उपस्थित होते, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते, आमचे जॉईंट सीईओ उपस्थित होते. आम्ही एक निर्णय घेतलाय की विभाग स्तरावर 1 दिवसाचा जनता दरबार हा MIDCच्या माध्यमातून उद्योजकांसाठी भरवला गेला पाहिजे. त्यांच्या परमिशन्स जर अडकल्या असतील तर तिथंच दिल्या गेल्या पाहिजेत. जाणीवपूर्वक अडकल्या असतील तर त्या अशा अडकवणाऱ्याला शासन झालं पाहिजे. अशा पद्धतीचा निर्णय कालच मी माझ्या विभागाच्या बैठकीच्या निमित्ताने घेतला. पण हा आजच निर्णय घेतलाय का? दरेशील तुम्हाला माहिती आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये देखील मी प्रत्येक MIDC मध्ये जाऊन अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज मी देखील समाधानी आहे की ज्यांचं काम केलं त्यांनी काम झालं हे देखील सांगितलं. कारण ही थोडी प्रवृत्ती आता मागं पडते की काम झालेलं असताना काम झालेलं नाही म्हणून सांगून पुढचं काम मागायचं. पण सातारानं एक चांगला पायंडा पाडलाय की झालं त्याचा सत्कार केलाय. आता पुढचा सत्कार जर पुढच्या वर्षी पाहिजे असेल तर अजून वर्षभराची आमची यादी घेऊन जा आणि आमची कामं करून द्या. खरोखर किती हुशार आहे तुम्ही. राजे म्हणतात ते बरोबर आहे की मासची सगळी लोक ऍज अ मित्र म्हणून असतील, एक फॅमिली मेंबर म्हणून असतील, हे तुमच्या सोबत काम करताय आणि त्याची जाणीव देखील मला आज झाली. म्हणजे घरच्या माणसाचा सत्कार कसा करतात? एखादं चांगलं काम झाल्यानंतर हे काम झालंय म्हणून तुझी पाठ थोपटतो, पण पुढच्या 8 दिवसात दुसरी 4 कामं करून दे तर डबल शाबासकी देतो. तसंच मासनं मला सांगितलंय. पण मला आत्मविश्वास आहे की आज मास जे मला जी कामं सांगेल ती देखील मी वर्षभरामध्ये पूर्ण करेन. हा देखील विश्वास मी या कार्यक्रमात. तुम्ही राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर तुम्ही मागण्या काय केल्यात माझ्याकडे? MSME साठी स्वतंत्र झालं नसलं पाहिजे, पाणी पुरवठ्याची योजना असली पाहिजे, बरोबर आहे ना, एक्सपान्शन झालेलं असलं पाहिजे, आमची सामूहिक प्रोत्साहन योजना आहे ती लवकरात लवकर तुम्हाला मिळाली पाहिजे, इन्सेंटिव्ह तुम्हाला ताबडतोब दिला गेला पाहिजे, पोलीस स्टेशनचा प्रस्ताव तुम्ही जो पाठवलेला आहे तो लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे, आमचं उद्योग भवन लवकर मंजूर झालं पाहिजे. म्हणजे मी एकदा वाचल्यानंतर किती लक्षात ठेवतो हे दरेशी लक्षात ठेवतो. तसं बोललेलं पण मी लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे हे जे काही पॉईंट्स तुम्ही 17-18 दिलेले आहेत हे काही तुमच्या भल्याचे नाही. तुम्ही असं काही सांगितलं नाही की मासच्या प्रत्येकाला घर बांधून द्या MIDC मध्ये. तुम्ही असं सांगितलं की आमच्या माध्यमातून आमचे जसे प्रश्न सोडवा तशा छोट्या छोट्या उद्योजकांचे देखील प्रश्न सोडवा, जेणेकरून ते जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्याच्यापेक्षा अजून ताकदीनं स्वतःच्या पायावर उभे राहतील. अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी माझा विभाग हा नक्की तुमच्या सोबत राहील. आता महत्वाचा मुद्दा राहतो की आपल्याकडे म्हसवडला जो कॉरिडॉर येतोय त्याच्यामध्ये देखील मोठमोठ्या कंपन्या येणार आहेत. मी आताच राजेंना असं सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये डिफेन्सच्या निमित्तानं आपण मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा करू. आज डिफेन्सचे प्रोडक्ट जर आपल्याकडे आले तर त्याच्यामधनं देखील रोजगार फार मोठ्या पद्धतीने उभा राहतो. मी दुसरी एक त्यांना विनंती अशी केलेली आहे की तुमची जर इच्छा असेल आणि म्हसवड सारख्या ठिकाणी 2000 एकरमध्ये 1000 एकरमध्ये जर फार्मा पार्क जरी झाला, फार्मा पार्क, तरी देखील फार मोठं जॉब जनरेशन त्या संपूर्ण परिसरामध्ये होऊ शकतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कधीतरी एकत्र बसून पर्यटनातनं साताऱ्याचा चांगला विकास होऊ शकतो. पर्यटनाला आता उद्योगाचा दर्जा मिळालेला आहे. भविष्यामध्ये जाऊन फिल्म इंडस्ट्रीला देखील उद्योजकाचा दर्जा द्यावा ही भूमिका आमचा उद्योग विभाग घेणार आहे, जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी शूटिंग चालतात त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं अतिशय चांगल्या पद्धतीची रोजगार निर्मिती होऊ शकते. आज राजे तुम्हाला मी अजून एक धन्यवाद देतो, तुम्हाला देखील सगळ्यांना धन्यवाद देतो की आमच्या उद्योग विभागातल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या आमच्या सगळ्या मंडळींनी कलेक्टरच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतलं पहिलं पारितोषिक मिळवलं.
आज सगळ्यात जास्त मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जर उद्योजक कुठे उभे राहिले असतील तर ते सातारा जिल्ह्यामध्ये उभे राहत आहेत हे देखील समाधान आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून तुमच्या सकट शंभूराजे असतील, सगळे असतील, सहकारी असतील, यांनी चांगल्या पद्धतीने जे एफर्ट्स घेतलेत त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतलं एक गमक आपल्याला मी सांगून ठेवतो. गेले 3 वर्ष राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय. माननीय शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. पण त्या 3 वर्ष अगोदरचा 3 वर्षाचा जर आपण आलेख काढला तर 7,500 फक्त उद्योजक 3 वर्षामध्ये झाले होते. आणि या 3 वर्षामध्ये आपण 32,500 उद्योजक तयार करण्यामध्ये यशस्वी झालो. यावर्षी आम्ही 23,000 उद्योजक नव्यानं निर्माण करतोय. पण याच्यामधली आकडेवारी आम्ही कधीही सांगत नाही. एक साधं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, आमच्या एमएसएमई मध्ये किंवा आमच्या ह्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये एक जर डीपीआर आला, एक जर प्रोजेक्ट रिपोर्ट आला तर त्याच्यामध्ये 7 लोक कामाला लागतात अशा पद्धतीचं आम्ही गृहीत धरतो. पण मला 7 लोक कामाला लागतात ते गृहीतच धरायचं नाही. जर 23,000 लोकांना आम्ही उद्योग उभा करून दिला असतील तर 23,000 लोक स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि कमीत कमी 2 लोक त्याच्याकडे जरी कामाला असली तरी ती जवळजवळ 46,000 लोक स्वतःच्या पायावर नोकरी म्हणून उभी राहिली. अशी जवळजवळ एका वर्षात या 23,000 उद्योजकांनी किमान 1 लाख लोकांना रोजगार दिलाय. हे महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाचं काम आहे आणि त्याच्यासाठी तुमचं आणि माझ्या अधिकाऱ्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. आणि जोपर्यंत उद्योजक असतील, जनता असेल आणि आमचं प्रशासन असेल हे चांगल्या पद्धतीने एकत्र चालत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. आणि त्याचं फलित आम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. मला तर मंत्री महोदयांना अजून एक विनंती करायची आहे की विश्वकर्माचा आढावा देखील तुम्ही तिघांनी मिळून घेतला पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, मकरंदाबा असतील, हे 3 कॅबिनेट मंत्री आहेत. त्या तिघांनी बसून विश्वकर्मा योजनेचा खरोखरच एक आढावा घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं साताऱ्यानं इतिहास घडवून मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये 1 नंबर आणला तसंच विश्वकर्मामध्ये देखील जी खादी ग्रामोद्योग मार्फत आम्ही स्कीम चालवतो त्याच्यामध्ये देखील छोटे छोटे व्यावसायिक, छोटे छोटे उद्योजक आपण निर्माण करू शकतो. त्याच्यामध्ये देखील आपण विशेषतः मास्कनं देखील पुढाकार घेतला पाहिजे. आज आपण एमएसएमईची माझ्याकडे मागणी केली पण थोडं मी देखील आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि आपण देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आपण अगदी अभिमानानं सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त एमएसएमईज कुठे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत. पण कधीतरी आपण त्याचा अनालिसिस केला पाहिजे, कधीतरी आपण त्याचा सर्व्हे केला पाहिजे की ज्या 2-2.5 लाख काय 42 लाख काय आता आकडा भरपूर काय काय सांगतात तर त्या एमएसएमई मधल्या किती एमएसएमई चालू आहेत, किती एमएसएमई या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या म्हणजे प्रोजेक्ट चालू करण्यापर्यंतच्या एमएसएमई होत्या आणि किती एमएसएमई आजारी पडलेले आहेत त्यांना आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं सुदृढ बनवायचे आहेत. अशा सगळ्या एमएसएमईची यादी ज्या ज्या ठिकाणी मास्कचे ऑफिसेस आहेत तिथं त्यांनी आमच्या बरोबर एमओयू कडून सर्व्हे करावा अशी देखील मास्कला मला विनंती करायची आहे. कारण शेवटी सगळ्या गोष्टी काही शासन करू शकत नाही, सगळ्या गोष्टीपर्यंत आमचे अधिकारी पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असोसिएशनचा देखील सहभाग आम्हाला लागणार आहे आणि अतिशय चांगलं कार्यालय तुम्ही उभं केलेलं आहे. आपण हे कार्यालय उभं करत असताना कदाचित सगळ्यांच्या देणगीतनंही उभं राहिलं असेल आणि देणगी घेताना देखील तुम्ही देणगीदार कोण निवडलेले आहेत तर ते देखील उद्योजक निवडलेले आहेत. ज्यावेळी आपण आपल्या प्रवाहापेक्षा बाहेरच्या प्रवाहामध्ये जाऊन कदाचित देणगी मागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक त्यांच्या अपेक्षा असतात. परंतु मला असं वाटतं की तुपूर साहेब मला असं वाटतं की तुमच्या काही अपेक्षा नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे फक्त चालवावं आणि याच्यातनं नवीन अजून उद्योजक निर्माण करावेत हीच तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची भूमिका आहे आणि ते मास्कनं तंतोतंत पाळावं ही देखील आपल्याला मला सूचना करायची आहे. आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या मंत्र्याला राजा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला दिलीत त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये उद्योग वाढीसाठी आणि इथल्या उद्योजकांना ताकद देण्यासाठी जे जे काही माझ्या विभागाला करावं लागेल ते करण्याची हमी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि धैर्यशील माझा जो सत्कार केलाय त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि तो फुकटही जाणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर आम्ही हा मुद्दा घेतो याच्यामध्ये दुसरं एक काय करावं पाहिजे मला असं वाटतं की आता जागा ठरल्या बरोबर आहे. जागा ठरल्यामध्ये त्याच्यामध्ये आता काढत बसू आता त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन एक
आपण जिल्हाधिकारी कार्यालयात कोण आलं? जिल्हाधिकारी कार्यालयाची जबाबदारी या शासकीय जागा आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय हे कसं ही गंमत तुम्ही अशी करता, तुमच्याकडे प्रस्ताव मागितला की डायरेक्ट तुम्ही एनएचा रेट करून पाठवून देता. तुमच्या कायद्यामध्ये एनएचे पैसे द्यायचा अधिकार आपल्याला नाही. त्याच्यामध्ये साहेब इथे आहेत, मी आहे, खासदार उदयनराजे भोसले साहेबांची ती मागणी आहे, शंभूराज देसाई साहेबांची तीच मागणी आहे आणि मकरंद दाबाची देखील तीच मागणी आहे की या 2 जागा ज्या आहेत महसूल विभागाच्या त्या तुम्ही तातडीनं तिथं IT सेक्टर येऊ शकतं म्हणून मोफत MIDCकडे वर्ग कराव्यात असाच प्रस्ताव कृपाकडून पाठवा. कारण आपण शिर्डीची पण जागा तशी घेतलेली आहे, पालघरची पण जागा तशी घेतलेली आहे आणि जागा छोट्या आहेत, त्याच्यामुळे घ्यायला काय हरकत नाही. प्रस्ताव तसाच करून घ्या, नाही गेलेला प्रस्ताव परत 8 दिवसानं परत येतो. लक्षात आलं का? त्यामुळे हे जिल्हाधिकाऱ्यांना जरा सांगावं. जिल्हाधिकारी साहेबांची भेट रिक्वेस्ट केली. ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या कराच्या बाबतीमध्ये हा एक धोरणात्मक निर्णय आहे. नाही पण याच्यामध्ये असोसिएशनच्या सगळ्या लोकांची जी मागणी आहे त्याच्यामध्ये 100% सहमत आहे. आपण टॅक्स कुठनं गोळा करतो? MIDCच्या एरियामधनं गोळा करतो. त्यातले 50 रुपये आले तर 25 रुपये आपण परत ग्रामपंचायतीला पंचायतीचे परत देतो. तर ग्रामपंचायतीनं जी स्वच्छता, जी पाण्याची व्यवस्था, जी दिवाबत्ती, त्याच्यानंतर कामं जी करायची त्याच इंडस्ट्रियल एरियामध्ये केली पाहिजे ना. नाही अचानक भेट नाही आहे. मध्ये सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेसाहेबांची माझी चर्चा झाली होती आणि गेली कित्येक वर्षाची जी मागणी होती सातारावासियांची आणि विशेषतः उद्योजकांची या ठिकाणी RO ऑफिस असलं पाहिजे, त्याला मंजुरी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये दिली होती आणि सन्माननीय पालकमंत्री शंभूराज असतील किंवा स्वतः राजे असतील आणि पुढाकार घेऊन ते कार्यालय देखील बांधण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्या कार्यालयाचं आज उद्घाटन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही इथं कसं काय भेटीला आला आणि भेटीत काय ठरलं? भेटीत हेच ठरलं महायुतीची ताकद वाढवायची, बाकी काही ठरलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2004 पासून मी आणि सन्माननीय राजेसाहेब हे एकत्र विधानसभेमध्ये होतो. सहकारी म्हणून NCBमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांच्या घरी फक्त सदस्य भेट होती. साहेब, एक महत्त्वाचा विषय म्हणजे की ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य वारंवार होतात आणि याच्याबद्दल कायदा व्हावी अशी मागणी उदयनराजेंनी केलेली होती किंवा अनेकांची मागणी. यामध्ये आम्ही सगळेच सहमत आहोत. त्याच्यामध्ये काही वाद असण्याची काही गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा अवमान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सहन केला जाणार नाही ही आमची शासनाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे. आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण करत असेल तर त्याला देखील खरा आम्ही देणार नाही. म्हणून याच्यासाठी जर कायद्यात त्याचं रूपांतर करण्याच्या मागणी जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजेंनी केली असेल तर त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्याच्या जोडीतून निर्णय घेतील. IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने त्या 2 जागा बघितलेल्या होत्या, त्याच्या अनुषंगाने सध्या काय चालू आहे? बाबांबरोबर काही चर्चा झाली? नाही झाली ना चर्चा. मी तेच सांगितलं की 8 दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये IT पार्क निर्माण करावा हीच भूमिका राजेंची होती. त्याच्यावर चर्चा झाली. तालुक्याचे 2 जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागांचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सीओने येऊन केलेला आहे की सकारात्मक आहे. आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन मी इथं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये म्हसवडचा कॉरिडॉर मोठा 3000 एकरमध्ये होतोय. त्याचं देखील नियोजन कसं करायचं आहे भविष्यातलं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांची चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा देखील प्रयत्न आहे. मुंबईमध्ये आता सध्या आता पाणी नाहीये, दुष्काळी परिस्थिती आहे. म्हणजे आता भौगोलिक स्थळ अभ्यास केला तर आजपर्यंतचा दुष्काळी म्हणूनच त्यांच्यावर शिक्का आहे. अशा ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला MIDC उभारणार आहात त्यावेळेला तुमचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? एक याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की MIDC उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत, पूर्वीचे जे उद्योजक आहेत, पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही ही आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल. उलट MIDC आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढवू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहत आहेत त्यांना पूर्वीच्या इंडस्ट्रीला आणि शेतीला देण्याचा प्रयत्न हो.